नमस्कार मित्रांनो, तब्बल 1000 जागांसाठी अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी हवी आहे, महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर द्यायचा आहे, तर तुमच्यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे एक अपॉर्च्युनिटी असणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 48,480 ते 85,920 अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या आणि संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेमार्फत लोकल बँक ऑफिसर्स म्हणजेच अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। मित्रांनो, या बँकेमार्फत ऑल ओव्हर इंडिया तुमची रिक्रुटमेंट केली जाणार आहे। महाराष्ट्रातून तुम्हाला अर्ज करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकणार आहे। महाराष्ट्रात देखील या बँकेमार्फत जागा ज्या आहेत त्या कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जाणार आहे। परंतु जर महाराष्ट्रातून तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना 31 मार्च 2026 म्हणजेच आजपासून अर्ज करता येणार आहे, तर 20 एप्रिल 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मित्रांनो, या बँकेमार्फत ज्या ऑल ओव्हर इंडिया जागा भरल्या जाणार आहे, टोटल 1000 जागा असणार आहे आणि या जागांचं स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक राज्यासाठी किती जागा असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। आता महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 60 जागा असणार आहे। जर तुम्हाला महाराष्ट्रातून अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे आणि या ज्या 60 जागा भरल्या जाणार आहे यांचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। महाराष्ट्राव्यतिरिक्तच तुम्ही बाकीच्याही राज्यातून अर्ज करू शकता, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे। टोटल 1000 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी ऑल ओव्हर इंडियातील मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अर्ज करू शकणार आहात। एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे तर तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्षपर्यंत वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे। आता एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि बँकिंग क्षेत्राचा म्हणजेच कमर्शियल बँक असेल किंवा रिजनल रूरल बँक असेल, या बँकिंग क्षेत्राचा 18 महिन्याचा म्हणजेच 1.5 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। 48,480 ते 85,920 या जबरदस्त स्केलनुसार हा पगार असणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना पंजाब आणि सिंध बँकेमार्फत दिले जाणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे। जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर बँकेमार्फत लगेचच उमेदवारांना परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे। जॉईन करतेवेळी 3 वर्षाचा बॉन्ड मात्र उमेदवारांना देणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर मुलाखत आणि सर्वात शेवटी लोकल लँग्वेज टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या बँकेमार्फत दिली जाणार आहे। जी रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे ही 120 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। 4 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे, ते विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण या ठिकाणी दिला जाणार आहे। तर अशा पद्धती मित्रांनो रिटर्न एक्झामचं हे स्वरूप असणार आहे। रिटर्न एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखत आणि लोकल लँग्वेज टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे। यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातून असेल आणि मराठी भाषा घेऊन तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे। मात्र बाकीच्या राज्यातून जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे। एक्झाम सेंटरच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे। जर तुम्हाला महाराष्ट्रातून पर्टिक्युलरली अप्लाय करायचं आहे तर महाराष्ट्रासाठी देखील या ठिकाणी सेंटर तुम्ही बघू शकता। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे,
कोल्हापूर, नांदेड, अमरावती, जळगाव आणि अकोला हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या जे संकेतस्थळ या ठिकाणी दिले आहे, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 100 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि ही परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. अर्ज करतेवेळी या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि तरी देखील अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.